पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्ड परीक्षा 2026 मराठी विषयाचे जाहिरात लेखनाचा जो प्रश्न आला होता तो प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला जाहिरात लेखन करताना कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करायचा आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण पुढील स्क्रीनवर जाऊया। बघा, जाहिरात लेखनामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न आला होता। त्या प्रश्नाचं आपण अगोदर वाचन करून घेऊया आणि समजून घेऊया। खालील मुद्द्यांच्या आधारे फळाच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा। आपल्याला सांगितलं होतं की फळाच्या दुकानाची जाहिरात तयार करा, परंतु त्यासाठी काही मुद्दे पण दिलेले आहेत त्यांनी। बघा, तर ताजी व स्वच्छ अशा पद्धतीचा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे सर्व प्रकारची फळे उपलब्ध। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे घरपोच सुविधा। चौथा मुद्दा आहे माफक दर व ग्राहक समाधान। आपल्याला हे मुद्दे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। आपल्याला मुद्द्यांचा अर्थ कळाला तरच आपल्याला जाहिरात लेखन करता येणार आहे। ताजी व स्वच्छ म्हणजे फळे कशी आहेत, ताजी व स्वच्छ आहेत। सर्व प्रकारची फळे तिथे उपलब्ध असणार आहे। घरपोच सुविधा म्हणजे होम डिलिव्हरी आहे। माफक दर म्हणजे ग्राहकांना परवडणारा दर असणार आहे। आणि ग्राहकांचं समाधान म्हणजे त्या दुकानावरती आल्यानंतर ग्राहकांचं समाधान होणार आहे। या सर्व मुद्द्याचा अंतर्भाव करून आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे। व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की जाहिरात लेखन कशी करायची, परंतु आपल्याला त्या अगोदर जाहिरात लेखन करताना कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करायला पाहिजे जाहिरातीमध्ये ते देखील आपण समजून घेणार आहोत। यासाठी आपल्याला जाहिरात म्हणजे काय ते समजून घेऊया। तर जाहिरात म्हणजे काय, एखाद्या वस्तू, सेवा, संस्था किंवा उपक्रमाची माहिती आकर्षक व प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे जाहिरात। आपल्याला व्याख्या काही महत्वाची नाही, आपल्याला जाहिरातीमध्ये कोणकोणते घटक आले पाहिजे हे अगोदर महत्वाचं आहे। तर आकर्षक मथळा आला पाहिजे। आकर्षक मथळा म्हणजे हेडलाईन आली पाहिजे। ज्या वस्तूची, ज्या सेवाची आपण जाहिरात करत आहोत त्याचं नाव आपल्याला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे। त्यानंतर ज्या वस्तूची आपण जाहिरात करतो त्या वस्तूचे आपल्याला वैशिष्ट्य लिहायचे। त्यानंतर घोषवाक्य लिहायचे आणि संपर्क माहिती देखील लिहायची की आपल्याला आपला ॲड्रेस लिहायचा। आपला ॲड्रेस म्हणजे ज्या वस्तूची आपण जाहिरात करतो त्या वस्तू म्हणजे कुठे मिळणार आहे आणि त्याचा संपर्क आपल्याला तिथे लिहायचा आहे। तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात। बघा, कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो आपण आत्ताच बघितलं। बघा, शब्दावरून जाहिरात लेखन। आता आपल्याला 2026चा जो मराठी विषयाचा पेपर झाला त्यामध्ये शब्दावरून जाहिरात लेखन आलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो प्रकार असतो बघा, जाहिरात देऊन कृती सोडवणे। जाहिरात ऑलरेडी आपल्याला दिलेली असते, त्यावर आधारित कृती असते म्हणजे प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची असतात। त्यानंतर आहे बघा, विषय देऊन जाहिरात लेखन करणे। फक्त विषय दिलेला असतो म्हणजे उदाहरणार्थ संगणक वर्गाची जाहिरात तयार करा, अशा पद्धतीने आपल्याला फक्त विषय दिलेला असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची जाहिरात लेखन करायचं असतं। नंतर असतं बघा जाहिरातीचे पुनर्लेखन। पुनर्लेखन म्हणजे पुन्हा लिहायचे असते। आपल्याला ऑलरेडी कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात दिलेली असते, फक्त आपल्याला त्याला सुधारित करून चांगल्या आकर्षक पद्धतीने ती जाहिरात लिहायची असते। त्यानंतर शेवटचा प्रकार आहे बघा, सृजनशील कृतीच्या आधारे जाहिरात। आता सृजनशील म्हणजे कशी की ज्याच्यामधून नाविन्यता स्पष्ट होईल अशा पद्धतीची जी असते। तर त्यानंतर बघा, जाहिरात लेखन करताना आपल्याला कोणकोणत्या बाबीची काळजी घ्यायची आहे। तर बघा, जाहिरात लेखन करताना आकर्षक मथळा असला पाहिजे। आकर्षक मथळा असला पाहिजे म्हणजे आकर्षक हेडलाईन असली पाहिजे। ज्या वस्तूची, ज्या सेवाची आपण जाहिरात करत आहोत त्याचं नाव आपल्याला वरती हेडलाईनमध्ये लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर माहिती कमीत कमी शब्दामध्ये असायला पाहिजे। जाहिरात लेखन करताना माहिती पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित नाहीये, तर कमीत कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आपल्याला लिहायची। त्यानंतर भाषा सोपी व प्रभावी असावी, खूपच अलंकारिक भाषा नसावी। ग्राहकांना कधी कधी अलंकारिक भाषा समजत नाही, म्हणून आपल्याला खूप अलंकारिक किंवा अवघड किंवा कठीण शब्द असणारे किंवा गुंतागुंतीचे शब्द असणारे आपल्याला घ्यायचे नाही, तर सोपे शब्द असणारे किंवा प्रभावी शब्द असणारी भाषा आपल्याला घ्यायची। त्यामध्ये चित्रांचा योग्य वापर केला पाहिजे। बघा, आपण कपड्याच्या दुकानाची जाहिरात जर करत असेल तर तिथं कपड्याच्या दुकानामध्ये आपल्याला बघू शकतो की ड्रेसचं आपल्याला चित्र दिलेलं असतं। अशा पद्धतीचा आपल्याला चित्रांचा वापर करायचा आहे। त्यानंतर घोषवाक्य, तर दर्जेदार कपड्यांची हमी, अशा पद्धतीने जे घोषवाक्य असतात आपण बघतो। त्यानंतर संपर्क माहिती देणे आवश्यक आहे। स्टॉपच्या समोर आहे त्या ठिकाणी त्यांचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, वेबसाईट अशा पद्धतीची आपल्याला त्यांची संपर्काची माहिती द्यावी लागणार आहे। त्यानंतर जाहिरात लेखन करताना आपल्याला काय काय आणखीन गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा, तर जाहिरात लेखन करताना आपल्याला ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या आहे। आता जर तरुण वर्गाची आपण जाहिरात करत असो, तरुण वर्गासाठी जर काही जाहिरात करत असेल तर त्यांच्या पद्धतीनेच आपल्याला आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिरात करावी लागणार आहे। वृद्ध व्यक्तींसाठी असेल तर वृद्ध व्यक्तीसाठी, लहान मुलांसाठी असेल तर तशा पद्धतीने आपल्याला ती जाहिरात करावी लागणार आहे। आणि सध्याचा ट्रेंड काय आहे तर त्या ट्रेंडनुसार देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे। कधी कधी काय होतंय, काही शब्द
जाहिरातीमध्ये समाविष्ट असतात, जाहिरातीमध्ये लिहिलेल्या असतात आणि त्यावरून काय होऊ शकतात, कोणाच्या व्यक्तीच्या, कोणी समाजाच्या, कोणत्या धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणून आपल्याला त्याची पण काळजी घ्यावी लागणार आहे. त्याची भाषा किचकट नसावी. आपण पूर्वीच अभ्यासलं, पूर्वी समजून घेतलं की जाहिरातीची भाषा आपल्याला किचकट नसावी, साधी सोपी भाषा आपल्याला ठेवायची आहे. आपली जाहिरात एका पेजेसमध्ये झाली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला जाहिरात लिहायची. खूप मोठी जाहिरात लिहायची नाही, एक पेज पूर्ण होईल अशी आपल्याला जाहिरात लिहायची. 2 पेजेस, 2.5 पेजेस एवढी आपल्याला जाहिरात लिहायची नाहीये. त्यामुळे आपण काय करायचे, शब्द मर्यादा याचं देखील भान पाळायचंय. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो प्रश्न आला होता की एका फळाच्या दुकानाची जाहिरात तयार करा, तर आपण या ठिकाणी बघू शकतो की आपण त्या फळाच्या दुकानाची आकर्षक पद्धतीने एक जाहिरात तयार केलेली आहे. यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा, म्हणजे जाहिरातीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्वांचा अंतर्भाव केलेला आहे बघा. तर आपल्याला काय सांगितलं होतं, त्यांनी एक एक घोषवाक्य सांगितलं होतं. तर आपण बघू शकतो स्क्रीनवरती की आपल्या इथं एक घोषवाक्य आहे. तर ताजेपणा, गुणवत्ता व विश्वास अशा पद्धतीने एक आपण घोषवाक्य केलेलं आहे. त्यानंतर जाहिरातीचा मथळा. मथळा म्हणजे काय आहे, तर जाहिरातीचं नाव, म्हणजे कशाची जाहिरात आपण करतो आहोत. तर आपण इथं जाहिरात कशाची करतो आहोत, तर फळाच्या दुकानाची जाहिरात करतो आहोत. तर आपण एका दुकानाचं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय, प्रवरा फ्रुट्स अशा पद्धतीनं नाव दिलं आणि कंसामध्ये टाकलं की फळांचे विक्रेते. आता इथं बघा आपल्याला चित्रांचा पण समावेश करायचा होता. तर आपण या ठिकाणी चित्रांचा पण समावेश केला की या चित्रामध्ये आपल्याला फळं दिसत आहेत आणि त्या फळावरून लक्षात येतं आहे, अधिक चांगल्या पद्धतीने काय येतं आपल्याला लक्षात येतं की हे फळाच्या दुकानाची जाहिरात आहे. त्यानंतर सांगितलं होतं आपण वैशिष्ट्य. तर यामध्ये वैशिष्ट्य येणं खूप महत्वाचं आहे बघा. तर वैशिष्ट्यामध्ये आपण फळाच्या दुकानाची जी आपल्याला जाहिरातीमध्ये वैशिष्ट्य दिली होती तीच जाहिरातीमधली वैशिष्ट्य आपण घेतलेली बघा. तर तुम्ही बघू शकता, आता पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं त्यांनी आपल्याला, ताजी व स्वच्छ फळे अशा पद्धतीचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सेवा उपलब्ध, माफक दर व उत्तम गुणवत्ता, आमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातील. हे आपण एक्स्ट्रा टाकलेलं आहे की आपण बघू शकतो की सध्या ऑनलाईनचं युग आहे, म्हणून आपण काय करू शकतो की आमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातील. आणि आपण जाहिरातीमध्ये बघत असतो की त्यामध्ये काहीतरी विशेष सूट दिलेली असते, ऑफर दिलेली असते. तशाच पद्धतीने आपण इथं ऑफर दिलेली आहे बघा. आंबा महोत्सवानिमित्त आंबा खरेदीवर विशेष सूट. तुम्ही असं गृहीत धरायचं आहे की सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि त्या आंबा सीझनमुळे आपण काय केलेलं आहे, आंबा खरेदीवर विशेष सूट दिलेली. अशा पद्धतीचं आपण एक आकर्षण ठेवलेलं आहे, एक विशेष सूट दिलेली. त्यानंतर एक घोषवाक्य बघा, एकच ध्यान ग्राहकाचे समाधान. अशा पद्धतीने आपण एक घोषवाक्य बनवलेलं आहे आणि आपला ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेस आपला देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जाहिरातीला एक व्यवस्थित बॉर्डर तयार करून घ्यायची आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की आपण इथे एक चौकट तयार केलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये ती आपली जाहिरात तयार केलेली बघा. तर अशाच पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये देखील एका पेजेसवरती जिथं तुम्ही त्या प्रश्न सोडवणार आहात त्या ठिकाणी काय करायचं, अगोदर एक बॉर्डर तयार करून घ्यायची चौकोनी आणि त्याच्यामध्ये आपली जाहिरात लिहायची आहे. तर बघा पत्ता लिहिला आपण, बस स्टँडच्या समोर, प्रवरा नगर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. हा झाला आपला पत्ता. त्यानंतर दिलाय आपण संपर्क. आपण मोबाईल नंबर देताना पूर्ण मोबाईल नंबर दिलेला नाही, या ठिकाणी 4 अंक दिलेले रॅन्डमली कोणतेही, आणि नंतर आपण गुणाकाराच्या फुल्याच्या मार्फत उर्वरित नंबर दाखवलेले. आणि एक ईमेल ॲड्रेस आपल्याला तयार करायचा आहे. ईमेल ॲड्रेस तुम्ही तुमच्या मनाने कोणताही तयार करू शकता किंवा abc@xyz.com अशा पद्धतीचा पण ईमेल ॲड्रेस तयार करू शकता. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल चांगल्या पद्धतीने की आपल्याला जाहिरात लेखन करताना काय काय गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. तर या जाहिरातीवरून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल बघा. तर जाहिरात लेखन करताना आपल्याला ज्या वस्तूचं किंवा ज्या पदार्थाची, ज्या सेवाची जाहिरात करायची त्याचं नाव सर्वात प्रथम आपल्याला एकदम ठळक व मोठ्या अक्षरामध्ये घ्यायचंय. आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण मोठ्या व ठळक अक्षरामध्ये फळाच्या दुकानाचं नाव घेतलं. आता तुम्हाला जर शक्य असेल तरच चित्र काढा, नाही तर आपल्याला चित्र जमत नसेल तर आपण चित्र काढण्याच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. असं नाही की चित्रच काढलंच पाहिजे. त्यानंतर वैशिष्ट्य लिहिणं खूप गरजेचं आहे. आता बघा आपण इथं काय लिहिलेले आहे, वैशिष्ट्य लिहिलेले. वैशिष्ट्य लिहित असताना त्या आपल्याला प्रश्नामध्ये कधी कधी मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांचा समावेश आपल्याला वैशिष्ट्यामध्ये करावा लागणार आहे. आणि जर मुद्दे दिलेले नसेल, फक्त हेडलाईन दिलेले असेल किंवा विषय दिलेला असेल तर आपल्याला आपल्या मनानेच वैशिष्ट्य लिहायचे. आपण या ठिकाणी त्या जाहिरातीच्या मुद्द्यामध्ये जी जी वैशिष्ट्य दिले होते, जी मुद्दे दिले होते त्यांचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर एक घोषवाक्य तयार केलेलं आहे बघा इथं. आणि अशा पद्धतीने आपल्याला बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात लेखन करायचं आहे. असं जर तुम्ही जाहिरात लेखन केलं तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात लेखनाची संपूर्ण PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमधून ती PDF डाउनलोड करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.